लिव्हर हा बॉडी मधला लार्जेस्ट मेटाबॉलिझम ऑर्गन आहे आणि लार्जेस्ट किंवा मेन डिटॉक्स ऑर्गन पण आहे. आणि हा जो ऑर्गन आहे, जसं आपण खाणं असेल, आपलं जेवण असेल, त्याच्या जोडीला आयदर त्याच्यातून तयार होणारे टॉक्सिन्स, अल्कोहोल किंवा जंक फूड, फास्ट फूड किंवा एनी टाइप ऑफ मेडिसिन याच्यावर प्रोसेस करणारा ऑर्गन म्हणजे लिव्हरच आहे. आणि प्रॉब्लेम काय आहे की लिव्हर हा पटकन त्याचा पेन सांगत नाही. त्याच्यामुळे त्याचा पेन समजून कसा घ्यायचा, वॉर्निंग साइन्स काय असू शकतात, वारंवार थकवा येतोय, पोटात गच्च वाटतंय, अशक्तपणा येतोय, ब्लोटिंग सेन्सेशन आहे, ऍसिडिटी वाटतंय, स्किन डल होते, पिंपल्स अचानक वाढलेले आहे, फॅटी लिव्हर म्हणजे त्याच्यात लिव्हरवर फॅट जमतंय, त्याच्याने ब्लोटिंग लाईक सेन्सेशन आहे, पोटाभोवतीचं जे काही फॅट्स आहे, चरबी आहे ती वाढलेली आहे का. आपल्या आयुर्वेदात यकृत म्हणजे लिव्हर, तर यकृत हा रक्त व स्त्रोतसाचं मूळ स्थान सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे असं समजूया किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम म्हणजे रक्ताचा प्रॉब्लेम. त्यामुळे त्याचं प्युरिफिकेशन होणं म्हणजे ब्लडचं आणि लिव्हरचं हे फार गरजेचं आहे. लिव्हर स्लो झालं तर बॉडीचं वेस्ट खूप जास्त जमा करतं, म्हणजे टॉक्सिन्स शरीरात जमा राहतं. त्यामुळे आपल्याला जर टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर काढायचे असतील तर लिव्हर जपलं पाहिजे, लिव्हर डिटॉक्स केलं पाहिजे. आणि आपल्या आयुर्वेदात अनेक ट्रीटमेंटमध्ये यकृताला फार महत्त्व दिलं गेलं आहे. आणि त्याचं डिटॉक्स करत असताना पंचकर्मातलं आयदर विरेचन असेल किंवा काही महत्त्वाच्या अशा काही प्रोसेस आहे, त्याच्यात लिव्हर डिटॉक्स खूप छान पद्धतीने केलं जातं आणि त्याचे अनेक फायदे होताना आम्ही रोज बघतो आहोत. त्यामुळे यकृताला जपा, आयुष्य चांगलं जगा.